रामानुजन क्लासरूम 32 शिरोळा सर्व विद्यार्थी मित्रांचं आज प्रथमतः मी स्वागत करतो। आज आपण स्ट्रेट लाइन्स एक्सरसाइज नंबर 4.1 क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 119 यावरचा जो प्रश्न आहे 119 पानावरचा क्वेश्चन नंबर 2 यामध्ये पुस्तकामध्ये 7 उदाहरणं आहेत। जेवढ्यात आपल्याला करता येईल तेवढ्या आपण कव्हर करू। पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले उदाहरण आपण कव्हर करूया। तर काय क्वेश्चन आहे तो, फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स। आपल्याला त्यांनी खाली 7 उदाहरण दिलेले आहेत पुस्तकामध्ये, त्या 7 उदाहरणांची सोडवायचे तर आपल्याला सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाइन्स मिळवायचे। सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाइन्स मिळवणे असा या प्रश्नाचा अर्थ झाला। तुम्हाला देताना जी समीकरण दिलेली आहेत त्यामध्ये 2 इक्वेशन्स एकत्र करून दिलेले आहेत आणि ते आपल्याला सेपरेट करायचे आहे। तर याचा बेसिक भाग पहिल्यांदा आपण समजून घेऊया। आपला जे थेरम झालेला आहे या प्रकरणामध्ये, फर्स्ट लाइन सपोज u equal to 0, सेकंड लाइन v equal to 0, देन कंबाइंड इक्वेशन इज u into v equal to 0। हा प्रश्न पहिला आहे। तुम्हाला 2 रेषा दिलेल्या असतात, पहिली रेषा दुसरी रेषा, आणि त्यांचं जॉइंट इक्वेशन कसं मिळवायचं असतं तर u into v equal to 0 हा क्वेश्चन नंबर 1 आहे। त्यामध्ये 5 उदाहरणं आहेत, तो दुसरा आपला व्हिडिओ आहे तो। आता आपल्याला काय दिलेलं आहे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला u into v equal to 0 दिलेला आहे, गुणाकार दिलेला आहे। तर हा गुणाकार आपण सोडवायचा आहे। या गुणाकाराचं रूपांतर आपल्याला u equal to 0 v equal to 0 अशा प्रकारे करायचं आहे। गुणाकार दिलेला आहे, त्या गुणाकाराचे अवयव पाडायचे आहेत आणि ते अवयव पाडून आपल्याला 2 रेषा मिळतात। मग हे कसं सोडवायचं आहे, सर्वांची पद्धत एकसारखीच आहे। सर्व जे उदाहरणं आहेत 7 उदाहरणं आहेत, तर सर्वांची पद्धत एकच आहे, ती म्हणजे वर्ग समीकरणे 10वीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। वर्ग समीकरणे यानुसार आपल्याला ज्या 2 पद्धती पूर्वी झालेल्या आहेत की अवयव पद्धती आणि सूत्र पद्धती। अवयव पद्धतीने सुटलं तर सोडवणे, नाहीतर सूत्र पद्धतीने सोडवणे। 10वीची वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अवयव पद्धती फॅक्टरायझेशन मेथड त्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो। जर त्या पद्धतीने सुटलं नाही तर मग कंप्लीट स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धतीने आपलं उदाहरण 100% सुटणार आहे। आता आपण घेऊया उदाहरण, तुम्ही बघा प्रत्यक्ष आणि मग किती सोपं आहे तुमच्या लक्षात येईल। त्यातलं पहिलं उदाहरण मी लिहिलेलंच आहे, 3y² + 7xy = 0। तुम्हाला पुस्तकात दिलेलं शक्यतो लिहिताना चेक करून लिहा। एखादं इथं काही विसरलं, अक्षर विसरलं किंवा चिन्ह चुकलं किंवा हा घातांक राहिला तर आपण चुकू शकतो। त्यामुळे उदाहरण डबल चेक करणे। 3y² + 7xy = 0। सोल्युशन गिवन जॉइंट इक्वेशन आपल्याला दिलेलं जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, गिवन जॉइंट इक्वेशन। दिलेलं जॉइंट समीकरण किंवा इक्वेशन 3y² + 7xy = 0। आता हे आपल्याला तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने 10वीची वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील अवयव पद्धती वापरता येते का बघूया। कसे वापरता येते जर आपण निरीक्षण केलं या ठिकाणी तर आपल्याला दोन्ही मध्ये y सामायिक दिसतोय। y या ठिकाणी आहे, y या ठिकाणी आपण तो y बाहेर लिहिला, y इज कॉमन, रिमेनिंग दिस 3 इज रिमेनिंग। y² म्हणजे y गुणिले y into y। आपण एक y बाहेर लिहिला, एक y उरलेला आपण आत लिहिला 3y प्लस आपण यातला y बाहेर लिहिलेलाच आहे, राहिलं काय 7x = 0। आपण या 2 पदांच्या मधून y आहे तो आपण y सामायिक घेतला, y सामायिक घेतला आपण y बाहेर लिहिला, राहिलं काय 3 राहिलेलं, इथला y राहिलेला प्लस राहिलेलं 7 राहिलेलं x राहिलेलं = 0। तुम्हाला 2 अवयव मिळाले, एक अवयव y मिळाला, दुसरा अवयव तुम्हाला 3y + 7x = 0 मिळाला। मग आपल्याला आता कसं आहे, ज्यावेळेला 2 संख्यांचा गुणाकार 0 येतो त्यावेळेला त्यापैकी एक संख्या 0 असावीच लागते। 2 संख्यांचा ज्या वेळेला गुणाकार 0 येतो त्यावेळेला आपल्याला एक संख्या 0 असावी लागते किंवा दोन्ही संख्या 0 असाव्या लागतात, त्याशिवाय गुणाकार 0 येत नाही। गुणाकार 0 येण्यासाठी तर पहिली संख्या 0 पाहिजे किंवा दुसरी 0 पाहिजे किंवा दोन्ही पण 0 पाहिजे।
तेव्हा आपण इथे काय म्हणणार मग पहिला अवयव शून्य, देअरफॉर y इज इक्वल टू 0 और 3y प्लस 7x इज इक्वल टू 0. ही झाली 10वीची पद्धत. आपल्याला दोन रेषा वेगवेगळ्या विचारलेल्या आहेत, त्यामुळे आपण काय लिहिलं पाहिजे मग दॅट इज y इक्वल टू 0 अँड 3y प्लस 7x इक्वल टू 0. आपल्याला ह्या दोन रेषा मिळाल्या. y equal to 0 means x axis and this is the line passing through the origin. Therefore separate equations of lines, separate equations of lines are number 1 y is equal to 0 and number 2 7x plus 3y is equal to 0. काय केलं आपण x पहिल्यांदा लिहिलं y दुसऱ्यांदा लिहिलं. लिहिताना नेहमी समीकरण लिहिताना पहिल्यांदा x लागते दुसऱ्यांदा y लागते, पण आपण काय केलं ते मागे पुढे केलेलं आहे. 7x plus 3y equal to 0. असं तुमचं हे 2 मार्काचं उत्तर आहे. याला 2 मार्क येतात आपल्याला. असं उदाहरण तुमचं पहिल्या ठिकाणचं संपलेलं आहे. आता नंबर 2 दुसरं उदाहरण, एक्झाम्पल नंबर 2 नंबर 2 दुसरं उदाहरण बघा. 5x square minus 9y square equal to 0. 5x square minus 9y square equal to 0. एक्झाम्पल नंबर 2. दुसरं उदाहरण आपलं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. 5x square minus 9y square equal to 0. बघूया आपण ते सोल्युशन. गिवन जॉइंट इक्वेशन सोल्युशन. गिवन जॉइंट इक्वेशन दिलेलं समीकरण गिवन जॉइंट इक्वेशन इज आपल्याला जे दिलंय ते काय दिलंय 5x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिलं समीकरण. हा असं लिहून घेतलं आपण. आता ह्याचे आपण अवयव कसे पाडणार, तर ह्याचं बेसिक भाग लक्षात घ्या. पहिल्यांदा काय दिसतंय तुम्हाला दिसतंय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दिसतंय. हे सूत्र तुम्हाला 7वी 8वीला झालेलं आहे. काय सूत्र आहे याचं उत्तर काय येतं, इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. हा त्याचा फॉर्म्युला. मग यावर तुम्हाला ते उदाहरण आणावं लागेल, मग तुम्हाला पुढे सोडवता येते. आता या ठिकाणी जे 5 आहे 5 हा कोणाचाही स्क्वेअर नाही. इथे कसं लिहिलंय a स्क्वेअर लिहिले म्हणजे वर्ग पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. तर हा 5 कोणाचाच वर्ग येत नसतो. पण आपल्याला मग कसं लिहिता येते, तर इथे आपल्याला √5 स्क्वेअर. काय तर आपल्याला √5 त्याचा तो स्क्वेअर येतो आणि शेजारी कोण आहे x आहे, म्हणजे आपण ते असं लिहिलं √5x स्क्वेअर मायनस पुढचा जो आहे 9y स्क्वेअर. 9 हा कोणाचा येतो, 9 हा 3 चा येतो आणि y स्क्वेअर हा y चा येतो इज इक्वल टू 0. ही स्टेप महत्वाची आहे. 5 हा √5 चा स्क्वेअर येतो, x स्क्वेअर हा x चा येतो, म्हणून आपण त्याला कंस घातला √5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 हा 3 चा येतो आणि y स्क्वेअर हा y चा येतो 3y स्क्वेअर इक्वल टू 0. आपण तिथं जरी सूत्र लिहिलं तरी पण तुम्हाला चालतंय. इथं सूत्र आपण समजा लिहिलं एक्झाम्पल मध्ये लिहिलं असं तरी चालेल. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b सेकंड ब्रॅकेट a मायनस b. याचं कोण करा म्हणजे सूत्र आहे तपासताना लक्षात येईल की तुम्ही या ठिकाणी सूत्र लिहिलेलं आहे. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a प्लस b a मायनस b. आता a म्हणजे कोण आला, तर त्या कंसामध्ये जे लिहिलेलं आहे तो a आला, कारण आपण कंसाला स्क्वेअर लिहिलेला आहे, इथे स्क्वेअर लिहिलेला आहे. त्यामुळे a काय आला, √5x हा तुमचा a आला प्लस b काय तुमचा आला 3y आला. आपण स्क्वेअर लिहिलेला बाहेर आहे, स्क्वेअर इथं आहे. a म्हणजे √5x आला, स्क्वेअर लिहिलेला बाहेर आहे, b म्हणजे काय आला 3y आला. a प्लस b पहिला कंस आपण पूर्ण केला. दुसरा कंस कसाच आहे, फक्त मधलं चिन्ह जे आहे ते वजा आहे. मायनस 3y इज इक्वल टू 0. आता मला सारखं दिस ब्रॅकेट 0 और दिस ब्रॅकेट 0, √5x प्लस 3y इक्वल टू 0. आता या प्रकरणामध्ये और येतच नाही, दोन रेषा तुम्हाला विचारलेल्या आहेत, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट अँड लिहूया. अँड √5x
minus 3y is equal to 0. Answer. Therefore, separate equations of lines are separate equations of lines. Separate equations of lines are. तर आपल्याला ह्या दोन रेषा मिळाल्या. नंबर 1 साठी पहिली रेषा √5x प्लस 3y इक्वल टू 0 आणि आपल्याला दुसरी रेषा मिळालेली √5x मायनस 3y इक्वल टू 0. यामध्ये आपल्याला दोन रेषा ठिकाणी मिळालेल्या आहेत. हे तुमच्या ठिकाणचं उत्तर. लक्षात. ठीक आहे. या पद्धतीने उदाहरण आपण दुसरं संपवलेलं आहे. सोपं आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 3 ला आलेलो आहोत. एक्झाम्पल नंबर 3. तिसरं उदाहरण. काय तिसरं तुम्हाला दिलेलं आहे? तिसरं आहे x² - 4xy = 0. x² - 4xy = 0. तिसरं उदाहरण. x² - 4xy = 0. Solution. It's a solution. Given joint equation is आपल्याला जे समीकरण दिले त्याला गिवन म्हटलं आपण. काय दिलेलं आहे? x² - 4xy = 0. नेहमी 2-3 वेळा चेक करणे महत्त्वाचं आहे. x² - 4xy = 0. आता या ठिकाणी आपल्याला x कॉमन दिसते. बघितल्यावर कळते की आपल्याला x कॉमन आहे. मग आपण एक म्हणून चिन्ह केलं, x लिहिलं. आत काय उरलं? x² म्हणजे x * x. 1x आपण बाहेर लिहिले, 1x आत राहिलं. मायनस 4xy मधला x लिहिलेला आहे. राहिलं काय? 4y राहिलं इक्वल टू 0. काय चुकायचं कामच येत नाही. x आपल्याला सामायिक दिसते. 4 सामायिक दिसत नाही. y सामायिक दिसत नाही. ओनली x इज कॉमन. फक्त x सामायिक आहे. x² मधनं x घेतला, x उरलेला लिहिला. मायनस 4xy मधनं आपण x लिहिला. राहिला का तुमचा 4y राहिला. आता बघा सारखं झालं. हे म्हणजे काय आलं? x is equal to 0 and x minus 4y is equal to 0. Answer. काय आन्सर आलं मग आपल्या ठिकाणचं? सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर. म्हणजे आपल्याला जे विचारले ते उत्तर प्रत्येक वेळेला लिहायचंच आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये हाच उल्लेख केला. सेपरेट इक्वेशन्स लिहा. फाइंड सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाइन्स. Therefore, separate equations of lines are number 1 x is equal to 0 and number 2 x minus 4y is equal to 0. Answer. आता आपण 3 उदाहरण पूर्ण केलेले आहेत. 14 उदाहरण कळत बसते. आपण 14 उदाहरण लागलीच घेऊया. नंबर 4 3x² - 10xy. Example number 4 3x² - 10xy. 3x² - 10xy minus 8y² = 0. minus 8y² = 0. Example number 4 3x² - 10xy minus 8y² = 0. It's a solution. Solution. बघा काय म्हणायचं आहे? गिवन जॉइंट इक्वेशन. गिवन जॉइंट इक्वेशन. गिवन जॉइंट इक्वेशन इज. दिलेलं जॉइंट समीकरण इक्वेशन काय आहे? 3x² - 10xy minus 8y² = 0. आता बघा या ठिकाणी इथं आपण पहिल्या उदाहरणामध्ये 2च पदं होती, 2 टर्म्स. दुसऱ्यामध्ये पण 2च होती, 2 टर्म्स होत्या. तिसऱ्यामध्ये पण 2च होती. यामध्ये आपण काय वापरलं? बेसिक कॉमन निघतंय का बघितलं. पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये कॉमन निघालं. दुसऱ्यामध्ये तुम्हाला हे सूत्र वापरावं लागलं. मग 2 पदं तुम्हाला जर दिली पेपरला तर या पद्धतीनं विचार करणे. एक तर कॉमन निघते का बघणे किंवा हे सूत्र. आता जर 3 पदं तुम्हाला दिली असतील, 3 पदं, हे 10वीचं वर्ग समीकरणाचं आलं तर काय करायच्या ठिकाणी अवयव पद्धती पहिल्यांदा बघणे. अवयव पद्धती कशी आहे? तर पहिल्याचा आणि शेवटचा गुणाकार करणे. 3 × 8 = 24. त्याला चिन्ह कुठलं येते? याला चिन्ह अधिक आहे, प्लस याला चिन्ह मायनस आहे, वजा. वजा 24 आलं.
वजा 24 या अवयवाचा जर आपण विचार केला तर सगळे अवयव मी तुम्हाला सांगत बसत नाही, तर काय आलं पाहिजे, वजा 24 असे अवयव पाडायचे की बेरीज आली पाहिजे वजा 10. तर आता बघा वजा 24 या अवयव बेरीज काय आली पाहिजे, वजा 10 आली पाहिजे, बेरीज आली पाहिजे वजा 10. हा तुम्हाला सगळे अवयव सांगतो या ठिकाणी बघा. 24 अवयव काय पडणार, 24 1, एकाला अधिक चिन्ह एकाला वजा चिन्ह. दुसरा अवयव 24 1, एकाला वजा चिन्ह एकाला अधिक चिन्ह. पुढचा अवयव 12 2, एकाला अधिक चिन्ह एकाला वजा चिन्ह. तसंच वजा 12 अधिक 2. पुढचा अवयव 8 त्रिक 24, एकाला अधिक एकाला वजा, वजा 8 3. पुढचा अवयव 6 4, एकाला अधिक एकाला वजा, एकाला वजा एकाला अधिक. अशा पद्धतीने 24 सगळे अवयव झाले. इथं वजा चिन्ह आल्यामुळे 1 प्लस येतो 1 मायनस येतो, मायनस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस. आणि याचा गुणाकार किती आला पाहिजे, 24 आला पाहिजे. 24 एके 24, 24 एके 24, 12 दुने 12 दुने, 8 त्रिक 6 चौक 6 चौक. हे मनामध्ये विचार करायचा आहे. एवढं लिहायला आपल्याला पेपरला वेळ नसतो, हे समजण्यासाठी मी सगळं लिहिलेलं आहे. आता यांची बेरजा करून बघा किती आली बेरजा याची बेरीज किती आली, 23 आली. याची किती आली, वजा 23 आली. याची किती आली, 10 आली. तुम्हाला किती पाहिजे बघा, याची किती आली, वजा 10 आली. याची किती आली, 5 आली. याची किती आली, वजा 5 आली. याची किती आली, 2 आली. याची किती आली, वजा 2 आली. इथं चुकू पण शकतोय आपण. कसं चुकू शकतोय, वजा 6 वजा 4 केलं की वजा 10 होते, वजा 10 होते, पण त्यांचा गुणाकार वजा 24 येत नाही. लक्षात घ्या. -6 into -4 means +24. Your addition is -10, but multiplication is +24. त्यामुळे आपल्याला हे अवयव घेता येत नाहीत. हे पहिल्यांदा बेसिक लक्षात आलं का पहा. सगळ्या अवयवांचा विचार करायचा. जर याला मायनस चिन्ह असेल तर 1 प्लस येते 1 मायनस येतं, असे सगळे तुमचे अवयव हे दुप्पट दुप्पट अवयव सगळे येतात. म्हणजे प्रत्येक अवयव 2 वेळा येतोय. तुम्हाला काय पाहिजे, मधलं पद आलं पाहिजे त्या ठिकाणी बेरजेमध्ये. बेरीज करून बघितलं आपल्याला काय येतंय, मग वजा 10 आली पाहिजे. -10 म्हणजे वजा 12 अधिक 2. मग आपण ते पुढे लिहायचं. त्यासाठी इथं आपण तिरपी रेख किंवा उभी रेख मारायची. पुढे लिहायचं काय, तुमचं हे वजा 24 -24. या ठिकाणी अशा 2 रेखा मारायच्या. काय अवयव पडले आपले, तुम्हाला आलं पाहिजे वजा 10 वजा 10 इथं आहे म्हणजे वजा 12 अधिक 2. -12 + 2 वजा 12 अधिक 2. ही 10वीची पद्धत आहे. अवयव पाडणे नवीला पण तुम्हाला होतं, आपण तेच या ठिकाणी वापरतोय. आता पुढच्या स्टेप्स 10वीच्या पद्धतीने लिहित जायचं. बघूया पुढच्या स्टेप्स. Therefore काय आली पुढची स्टेप, मग 3x² 3x² -12x y plus 2xy minus 8y² is equal to 0. आपण जे अवयव लिहिलेले आहेत 12 आणि 2, त्या अवयवांना xy जोडायचं, कारण मधल्या पदाला xy लिहिलेलं आहे. मिडल टर्म इज -10xy. This -10xy is adjusted in this way. -12xy plus 2xy means -10xy. हे जे आहे त्यासाठी आपण अशी फोड केलेली आहे. वजा 12xy आणि अधिक 2xy. हे जर आपण सोडवलं तर तुमचं हे पद येतंय का पहा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं, वजाबाकी करावी लागते. 12 ला 2 गेले 10 आले, चिन्ह आलं मोठ्या संख्येचं. म्हणजे प्रत्येक स्टेप आपल्याला काळजी करून लिहायला लागते. आता या दोघांचा एक गट करायचा, या दोघांचा एक गट करायचा. चिन्ह महत्वाचे आहे. आता पहिल्यापासून सामायिक कोण आला, तर संख्या बघणे पहिला सामायिक येते का, कोएफिशियंट. इथला कोएफिशियंट 3 आहे, इथला कोएफिशियंट 12 आहे. या 12 मध्ये 3 आहे का, तर आहे. कसं आहे, 3 चौक 12 म्हणजे 3 सामायिक आला. दोन्ही ठिकाणी 3 सामायिक येतो. 3 लिहिला. x इथं आहे, इथं पण आहे, म्हणजे x पण सामायिक आला. उरलं काय, आपण 3 बाहेर लिहिलेलाच आहे, x बाहेर लिहिलेला राहिलेला आहे x. 3x कॉमन, रिमेनिंग x मायनस इथं आपण 3 बाहेर लिहिलेलाच आहे, राहिलं काय 4. 3 चौक राहिला भागायचं. 12x वाला भागायचं. 3 चौक 12 4 आले. x ला x गेला, राहिले काय y राहिले. आपण जे कॉमन काढतोय त्यांना आत भागायचं असतं. याला हे न भागलं, x उरलं. याला हे न भागलं, 4y उरले. चिन्ह महत्वाचं आहे. आता प्लस इथं कोण कॉमन येतोय बघा, 2 2. इथं 2 आहे, 2 चौक 8 येते, भागल्यावर 4 येते. आणि कोण कॉमन येते, y. y इथं आहे, y इथं आहे, म्हणजे 2x कॉमन आला. उरलं काय, याला भागा 2x न. 2x भागलं काय उरलं, y उरलं. मायनस 2 चौक 8 4 उरले.
आणि आपण काय लिहिलं आहे अजून y राहिला बघा तो कॉमन घ्यायचा राहिला बघा y आणि ते कॉमन येते बघा 2xy कॉमन आले 2xy कॉमन 2xy कॉमन 2 कॉमन आहेच आणि काय कॉमन राहतोय या ठिकाणी x कॉमन येत नाही x कॉमन येत नाही लक्षात घ्या x कॉमन येत नाही काय कॉमन येतोय मग y कॉमन येतोय 2y कॉमन राहिले तुमचा हा x लिहिला 2 चौक 8 4 आले 4y आले इक्वल टू 0 बघा 2 लिहिला y लिहिला राहिलेला हा x इथं आला 2 चौक 8 4 इथं आले y² मधला y इथं राहिलेला y लिहिला मग आपला हा कंस नेहमीच कॉमन येतोच यायलाच पाहिजे तर आपण चुकलेलं आहे मग पुढची स्टेप काय आली देअरफॉर x - 4y राहिलेलं हे 3x प्लस 2y इक्वल टू 0 हा कंस कॉमन जो आहे तो आपण पहिल्यांदा लिहिला राहिलेलं 3x प्लस 2y दुसऱ्यांदा लिहिला हे पहिल्यांदा लिहिलं हे दुसऱ्यांदा लिहिलं तरी चालतंय चुकीचं नाही बरोबर आहे x - 4y into 3x plus 2y इक्वल टू 0 आता बघा दोन पद तुम्हाला मिळाले दोन कंस मिळाले मागच्या सारखंच पहिलं शून्य दुसरं शून्य देअरफॉर x - 4y is equal to 0 and 3x plus 2y is equal to 0 आन्सर लिहायला विसरायचं नाही देअरफॉर सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाइन्स आर आपल्याला जे विचारलंय ते नंबर 1 x - 4y is equal to 0 and number 2 3x plus 2y is equal to 0 या पद्धतीने आपला हा एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 चा चौथा संपलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये 7 उदाहरण आहेत पैकी आज आपण 3-4 कव्हर केलेले आहेत आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 5 6 7 ही 3 जी उदाहरणं आहेत ती बघूया काय शंका असतील तर माझा नंबर इथे लिहिलेला आहे तुम्ही या नंबरवरती फोन करू शकता आणि मला सूचना काय असतील तर देऊ शकताय या पद्धतीने आपल्याला हे 4 प्रश्न मी कव्हर केलेले आहेत 4 उदाहरणं कव्हर केलेली आहेत ओके